नमस्कार, काव्य व्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे। मी आलेली आहे आमच्या गावाला म्हणजे शिर्कीला। तर शिर्कीची आमची गावदेवी आहे म्हणजे ग्रामदेवता आहे, तिची आज ओटी भरायची आहे। तर तिथे निघालेलो आहोत। तर ही आहे आमची ग्रामदेवता। अगदी छोटंसं मंदिर आहे पण अतिशय सुंदर अशी मूर्त आहे। तर इथे माझ्या जाऊबाईंनी, नणंदबाईंनी आणि मी अशी ओटी भरलेली आहे। देवीची ओटी भरताना इतकं शांत मनाला किंवा खूप सुंदर असं फीलिंग इथे येत होतं, कारण आमच्या शेजारी सर्वीकडे मंदिरच मंदिर आहे। त्यातलं हे देवीचं मंदिर अगदी छोटं आहे पण खूप सुंदर आहे। तर अशा पद्धतीने आज देवीची ओटी भरलेली आहे। आजचा रंग ब्ल्यू होता, त्यामुळे मी सुद्धा साडी ब्ल्यू कलरची नेसलेली आहे। तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतोय नक्की कमेंट्समध्ये सांगा। अजून सुद्धा आपण देवांचे दर्शन करणार आहोत आणि ओटी सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग, पैठणीचा गोळ ग, कपाळी कुंकू लाल ग, पैठणीचा गोळ ग, कपाळी कुंकू लाल ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग, पैठणीचा गोळ ग, नाकामध्ये नथ ग, पैठणीचा गोळ ग, नाकामध्ये नथ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग, पैठणीचा गोळ ग, कानामध्ये डूल ग, पैठणीचा गोळ ग, कानामध्ये डूल ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग, पैठणीचा गोळ ग, गळ्यात मोहन माळ ग, पैठणीचा गोळ ग, गळ्यात मोहन माळ ग, सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग, सावर सावर अंबाबाई। आता आम्ही पेंटच्या अंबिका मंदिराकडे निघालेलो आहोत। तर इथे पहा गरबा बंद झाले होत्या, कारण की 10 वाजताच्या नंतर आम्ही इथे गेल्यामुळे गरबा इथे 10ला बंद होतात, त्यामुळे इथे गरबा काही चालू नव्हत्या, पण मंदिरात अतिशय गर्दी होती। काव्य व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी आलेली आहे अंबिका मंदिरामध्ये ओटी भरण्यासाठी आलेले आहे। हा आमच्या पेणमधील अंबिका मंदिर आहे आणि तुम्हाला इथे ओटी सुद्धा मिळणार आहे। चॅनलला सबस्क्राइब करा आणि साईडची बेल आयकॉन दाबा। तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत कुंभाराळीमध्ये। हा आहे आतमध्ये जाण्याचा रस्ता। आता मंदिरची इतकी लाइटिंग रोषणाई सुंदर केली होती रस्त्यावरती की खूपच सुंदर दिसत होते, पण इथे सुद्धा आम्हाला गरबा बघायला मिळाला नाही, कारण आम्ही उशिरा पोहोचल्यामुळे आम्हाला गरबा काही बघायला मिळालेला नाहीये। आणि हा इथलं पहा खूप सुंदर असं मंदिराचं दर्शन होत आहे। रोषणाई तर अति सुंदर आहेच, त्याचप्रमाणे मंदिर सुद्धा अतिशय सुंदर आहे। तर चला आपण आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया।
घाटाला बसलीस गोहाय तू घाटाला बसलीस गोहाय तू नवू ये रंगाची गो नवू ये रंगाची गोहाय तू नवू या मालीची गोहाय तू नवू या मालीची गोहाय तू नवू या रातीची गो नवू या रातीची नाय तू नवये रत्नाची गोहाय तू नवये रत्नाची गोहाय तू मोकल्या केसाची गो मोकल्या केसाची नाय तू बोल्या भगतांची गोहाय तू बोल्या भगतांची नाय तू गरिबांची सावली गो गरिबांची सावली नाय तू लेकरांची माऊली गो लेकरांची माऊली अंबिका माते की सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग पैठणीचा गोळ ग कपाळी कुंकू लाल ग पैठणीचा गोळ ग कपाळी कुंकू लाल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग पैठणीचा गोळ ग नाकामध्ये नथ ग पैठणीचा गोळ ग नाकामध्ये नथ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग पैठणीचा गोळ ग. आता आम्ही कुंभारीतल्या देवीचं दर्शन करून झाल्यानंतर निघालो आहोत आमच्या ग्रामदेवतेकडे, म्हणजेच आमच्या पेणमधील ग्रामदेवता रामेश्वर मंदिराजवळ स्थायिक आहे. तर तिथे निघालो होतो, पण रात्रीचे वाजले होते 10. रात्रीचे 10 वाजल्यानंतर मंदिर झालं होतं बंद. मग आम्ही इकडे महाकाली मंदिराजवळ सुद्धा जायला निघालो होतो, पण तिथे सुद्धा काळोख झाल्यासारखं वाटलं, त्यामुळे तिथे सुद्धा आम्ही पोचलो नाही. मग निघालो माझ्या माहेरचे जे मंदिर आहे, माहेरच्या जे डोंगरीवरचं मंदिर आहे ते आहे जरीमरी आहे, तिचं दर्शनासाठी आम्ही निघालो आणि ओटी भरण्यासाठी निघालो. तर आता तिथे सगळीजण नाचत होती, आम्ही सुद्धा आतमध्ये गेलो आणि मंदिर अतिशय सुंदर आहे. त्याच्यापेक्षा ती मूर्त जी आहे ती अतिशय म्हणजे अतिशय सुंदरच आहे. तर चला पाहूया, ओटी पण भरूया. सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग पैठणीचा गोळ ग कपाळी कुंकू लाल ग पैठणीचा गोळ ग कपाळी कुंकू लाल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग पैठणीचा गोळ ग नाकामध्ये नथ ग पैठणीचा गोळ ग नाकामध्ये नथ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग पैठणीचा गोळ ग कानामध्ये ढोल ग पैठणीचा गोळ ग कानामध्ये ढोल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग कानामध्ये ढोल ग पैठणीचा गोळ ग कानामध्ये ढोल ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा